कोट्याधीशांच्या घरात नक्कीच असतात या 5 मूर्त्या। कोट्याधीशांच्या घरात या 5 देवतांच्याच असतात मूर्ती। यश, पैसा आणि शांती यासाठी। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या आवडत्या YouTube चॅनलवर। आज आपण अशा 5 देवतांच्या मूर्त्यांविषयी बोलणार आहोत, ज्या प्रचंड श्रीमंत आणि कोट्याधीश लोक आपल्या घरात नक्की ठेवतात। या मूर्त्या केवळ पूजेसाठी नसतात, तर त्या आपल्या घरात सुख, समृद्धी, यश आणि समाधान घेऊन येतात। चला तर मग जाणून घेऊया त्या पवित्र आणि शुभ मूर्त्यांविषयी। 1. श्री गणेश मूर्ती, शुभारंभाचे प्रतीक। गणपती बाप्पा हे सर्वात आधी पूजले जाणारे देव। कोणतीही नवीन गोष्ट सुरू करताना श्री गणेशाची पूजा केली जाते। त्यामुळे श्रीमंत लोक आपल्या घरात दगडी किंवा पितळी गणपतीची मूर्ती ठेवतात। गणेश म्हणजे बुद्धी, यश आणि विघ्नहर्ता। घरात गणेशाची उजव्या सोंडेची मूर्ती असावी असे शास्त्र सांगते। 2. श्री लक्ष्मी देवी, धन, संपत्ती आणि वैभव। लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा नव्हे, तर वैभव, ऐश्वर्य आणि आनंद। कोट्याधीश लोकांच्या घरात कमळावर बसलेली लक्ष्मीची मूर्ती असते। प्रत्येक शुक्रवारी लक्ष्मी पूजन केल्याने धनवर्षा होते अशी श्रद्धा आहे। काही घरांमध्ये चांदीची लक्ष्मी मूर्ती असते, जी शुद्धतेचं प्रतीक मानली जाते। 3. कुबेर देव, धनाचा कोषाध्यक्ष। कुबेर हे देवांचा खजिनदार समजले जातात। त्यांची मूर्ती घरात ठेवणे म्हणजे धनाचा स्रोत कायम राखणे। कोट्याधीश घरांमध्ये कुबेर देवाची मूर्ती उत्तर दिशेला ठेवली जाते, कारण ती दिशा धनलाभासाठी शुभ मानली जाते। 4. वटवृक्ष किंवा पिंपळाचं प्रतीक, स्थैर्य आणि उदंडता। घरात वटवृक्षाचं छोटं प्रतीक किंवा पिंपळाच्या पानाचं फ्रेम ठेवणं श्रीमंतीचं चिन्ह मानलं जातं। हे झाड जीवनात स्थैर्य आणि वाढ दर्शवतं। कोट्याधीश लोक घरात हा नैसर्गिक स्पर्श ठेवतात आणि त्यातूनच घरात सकारात्मक ऊर्जा येते। 5. श्री यंत्र, वास्तु देवता मूर्ती, घरातील ऊर्जेचं संतुलन। श्री यंत्र किंवा वास्तु देवता यांची मूर्तीही अनेक श्रीमंत घरांमध्ये आढळते। ही यंत्रे आणि मूर्त्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात। त्यामुळे घरातील वातावरण शांत, सुखी आणि समृद्ध राहतं। अशा प्रकारे हे पंचदेवतांचं पूजन, मूर्तींचं स्थान आणि नित्यस्मरण हे कोट्याधीशांच्या यशाचं एक गुपित आहे। जर आपणही या देवतांना आपल्या घरात योग्य पद्धतीने स्थान दिलं, तर तुमच्या घरातही नक्कीच यश, पैसा आणि समाधान नांदेल। तुमच्याकडे या 5 पैकी कोणत्या मूर्ती आहेत? खाली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।